नमस्कार. मी व्हिडिओज बनवत असतो आणि खूप तुम्ही प्रेम देता, खूप तुम्हाला आवडतात व्हिडिओ आणि मी असं नेहमी म्हणत असतो की व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे, तिथे तुम्ही कमेंट करायचं की तुम्हाला कुठल्या टॉपिक व्हिडिओ बनवून हवा आहे. तर हेजिंग जेवढा अवघड शब्द वाटतो तेवढंच सोपं तुम्हाला मी त्याचा अर्थ समजून सांगणार आहे. हेज करणे म्हणजे काय, तर रिस्क मिनिमाइज करणं. बऱ्याच लोकांच्या डोक्यात ही कन्फ्युजन, ते पहिले मी मिथ जे आहे ते मी दूर करतो की हेजिंग इज यूज फॉर द मिनिमायझिंग रिस्क, नॉट मॅक्झिमायझिंग प्रॉफिट. हेज केल्यामुळे तुमचं प्रॉफिट वाढत नाही वाढत. हां, बट ते स्थिर राहतं, तुमची रिस्क पण रोटेट होते. आता आपण याला समजून घेऊयात. उदाहरण घ्या की तुमच्याकडं 500 SBI आहेत, इक्विटी शेअर्स आहेत तुमच्या डीमॅट अकाउंटला ऑलरेडी आहेत आणि ते खूप वर्षांपासून तुम्ही घेतलेले आहेत, खूप वर्षांआधी घेतलेले तुम्ही. समजा असं की 50-100 रुपयाला घेऊन तुम्ही ठेवलेले आहेत आणि ते तुमच्या पोर्टफोलिओ आहेत. 500 SBI, आताचा रेट समजा 800 रुपये आहे, उदाहरण घ्या. आता तुम्हाला कुठेतरी अशी न्यूज आली की यार थोडंसं मार्केट खराब राहणार आहे किंवा बँकिंग सेक्टर खराब राहणार आहे किंवा SBI पर्टिक्युलर SBIचा रिझल्ट खराब आलेला आहे, तर आता 800 रुपयाचा 700 रुपये होण्याचे चान्सेस आहेत, असं तुम्हाला कुठून तरी कळलेलं आहे. आता ह्याच्यात तुम्हाला हेजिंग तुम्ही कसं अप्लाय करू शकता, ते पण रिस्क फ्री. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. लक्ष द्या. आता तुमच्याकडे 500 SBI डीमॅट अकाउंटला ऑलरेडी आहेत, म्हणजे तुम्ही बाईंगमध्ये आहात, यू आर द बायर. हे तुम्ही ॲज्युम करा. ऑलरेडी तुमच्याकडे आहेत ना, म्हणजे तुम्ही प्लसमध्ये आहात, तुमच्याकडे आहेत शेअर्स. हेजिंग वन साईड नसतं होत, हेजिंग बोथ साईड असतं. 2 पोझिशन असतात हेजिंगमध्ये, 2 पोझिशन समजून घेऊ आपण. आता 500 SBI तुमच्याकडे आता आहेत डीमॅट अकाउंटला पडलेले, जे तुमचे आहेत, यू आर द ओनर ऑफ दॅट सिक्युरिटीज, म्हणून तुम्ही बायमध्ये आहात. आता तुम्हाला ऑपोजिट साईड कुठली आहे, तर सेल साईड आहे. आता तुम्ही कसे याच्यात वर्किंग करू शकता, तर 500 लॉट साईज असलेला फ्युचर तुम्ही शॉर्ट सेल करू शकता इथं SBI. कसं होणार गणित, 500 SBIच्या लॉट साईज असलेल्या फ्युचरचं जे काही मार्जिन आहे, समजा उदाहरण घ्या की 1 लाख रुपये मार्जिन आहे, ते तुम्ही पे केलं. तुमच्याकडे 500 SBI आहेत, तुम्ही बायमध्ये आहात, त्यासमोर तुम्ही 500 SBIच्या लॉट साईज असलेला एक फ्युचर सेल केलेला आहे. आणि थोडक्यात सांगतो तुम्हाला मी की इक्विटी मार्केटवर डिपेंड असतं फ्युचर आणि ऑप्शन मार्केट. जसं इक्विटीमध्ये SBI मूव्ह होणार आहे, त्या पद्धतीनेच फ्युचर पण त्याचा मूव्ह होणारच आहे. आता काय होणार, 500 SBI तुमच्याकडे आहेत, म्हणजे तुम्ही बायमध्ये आहात, 500 क्वांटिटी असलेला फ्युचर तुम्ही सेल केलेला आहे, म्हणजे ही झाली पोझिशन. ह्याला म्हणायचं कम्प्लीट हेज. काय म्हणायचं, कम्प्लीट हेज. 500 क्वांटिटी इक्विटी आहे, 500 क्वांटिटी फ्युचर तुम्ही सेल केलेलं आहे, एक लॉट. आता हे झालं इक्वल. आता काय होईल, समजा उदाहरण घ्या की 10 रुपये SBIचा रेट खाली आला इक्विटीमध्ये, म्हणजे ॲज ऑन टुडे 800 रुपयाच्या हिशोबाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 10 रुपये लॉस आहे बाईंग पोझिशनमध्ये, जे तुमच्या शेअर्स पडलेले आहेत, जुने घेतलेले का असे ना, पण ॲज ऑन टूडचं आजचं व्हॅल्युएशनचं बघितलं 10 रुपये लॉस आहे, बरोबर आहे. बट सेल पोझिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 10 रुपये तुम्हाला प्रॉफिट दिसणार आहे, कारण 800 रुपयेला बाईंग झोनमध्ये तुम्ही बाय असलेलं तुमच्याकडे स्टॉक आहेत आणि 800 रुपयाला तुम्ही शॉर्ट सेल केलेला आहे. आता बाय पोझिशनमध्ये जेवढा शेअरची प्राईस खाली येईल, डाऊन येईल, तेवढा लॉस आहे. पण ऑपोजिट डायरेक्शनमध्ये सेल पोझिशन जे आहे, जितकी सेल केलेली 800ला सेल केलेली, जितकं मार्केट खाली येईल तितकं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. लक्षात घ्या. 10 रुपये बाईंग पोझिशनमध्ये लॉस आहे तुमचा, तोच 10 रुपये प्रॉफिट तुम्हाला सेल पोझिशनमध्ये सेम दिसणार आहे. मग आता SBI कुठंही जाऊ दे, आग लागू दे, तुमचा लॉस होईल का, याचं उत्तर आहे नाही होणार, बिकॉज तुम्ही कम्प्लीट हेज केलेली. काय होईल, 500 रुपये SBI खाली आला, 500 रुपये, 800 पासून 500 रुपये खाली आला, काय होईल, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन झटक्यात 50% कमी झालं. 800 रुपयाचा स्टॉक 300 रुपये झाला, 500 रुपये लॉस. घाबरण्याचं कारण नाही आहे. फ्युचर पण असा मूव्ह होणार आहे, फ्युचर 800चा 300 रुपयाला येणार आहे. हा 500 रुपये लॉस, तिकडे 500 रुपये प्रॉफिट आहे, इक्वल झालं. याला म्हणायचं हेज, याला म्हणायचं कम्प्लीट हेज. बरं, आता उदाहरण घेऊ की एका महिन्याने समजा आपलं टार्गेट अचीव झालं, एका महिन्याने 100 रुपये SBI खाली आलेला आहे, 800 रुपयाचा 700 रुपये झाला आहे, इक्विटीमध्ये 100 रुपये लॉस आहे, मान्य आहे लॉस आहे, बट दॅट इज अ नॉशनल लॉस आहे तुमचा. आता एका महिन्यात तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव झालं, 100 रुपये मिळत आहेत फ्युचरमध्ये लॉट साईजनुसार जे काय आहे ते, 100 रुपयाचं प्रॉफिट तुम्ही बुक करणार. बुक केल्यानंतर ही झाली नेकेड पोझिशन. काय म्हणायचं, नेकेड पोझिशन. तुम्ही हेज रिमूव्ह करून टाकला. जो सेल केलेला फ्युचर आहे तो तुम्ही बायबॅक केला, सेल केला 800 रुपयाला, बायबॅक केला 700 रुपयाला, पोझिशन स्क्वेअर ऑफ 100 रुपये, घरात प्रॉफिट आलं. जो 100 रुपये लॉस आहे SBI इक्विटीमध्ये,
तो तुमच्या घरात आला. आता तुम्ही 0 लेवलला आहात, बरोबर आहे. आता आपण एका गोष्टीची वाट बघणार आणि ती गोष्ट होणार म्हणजे होणार. कसं? 700 रुपयाचा SBI आहे, आत्ता खाली आलं ना. 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 6 महिने 100 रुपये वाढणार नाही का? लेवलला येणार नाही का? ऑफकोर्स येणार, ऑफकोर्स येऊ शकतो. कारण तो ब्लूचिप स्टॉक आहे, तो इकॉनॉमी रनर स्टॉक आहे, तो निफ्टीचा स्टॉक आहे. ऑफकोर्स म्हणजे काय होईल, समजा 2 महिन्यांनी पकडू, चला आपण 100 प्रॉफिट आपण घरात घेतलेले, 2 महिन्याने 700चा परत 800 रुपयाला आला, संपला विषय. जे 100 रुपये हेजिंगद्वारे तुम्ही प्रॉफिट बुक केले ते 100% रिस्क फ्री झालं का नाही झालं. हेजिंग हा विषय तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर केली मी, अजून त्यात खूप डेप्थ आहे. असेच आपण अजून व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. पण हा व्हिडिओ कसा वाटला, हेजिंग कॉन्सेप्ट क्लिअर झाली का, नक्की मला कळवा. थँक्यू, धन्यवाद.